सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आपल्याला भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण तरीसुद्धा आज आपल्या या भारत देशामध्ये असा काही समाज राहतो जे स्वतःला उच्चवर्णीय समजतो आणि दुसऱ्या समाजाला खालच्या स्तरी समजतो। आजही बघितलं तुम्ही तर SC ST आणि OBC समाजाला कुठं ना कुठं त्यांच्यावरती जातीय वाचक शिवीगाळ होते, जातीवरून मारहाण होते। आणि इतकंच नव्हे तर UP बिहार अशा राज्यामध्ये दलित समाजाचा किंवा SC ST OBC समाजाचा एखादा व्यक्ती लग्नामध्ये जर घोडीवर बसला तर त्याला सुद्धा मारहाण होते। हे फक्त कशावरून? जातीयवरून, की तुम्ही खालच्या जातीचे आहात आणि तुम्हाला घोडीवर बसण्याचा अधिकार नाही। आणि एवढंच नव्हे भावांनो, सार्वजनिक पाण्याच्या स्थळी जर एखादा SC ST OBC समाजाचा जर पाणी पित असेल त्याला सुद्धा मारहाण होते, की तुला सार्वजनिकच्या पाण्याच्या ठिकाणाहून पाणी पिण्याची परवानगी नाही। तरी आज आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधान आहे, स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष पूर्ण झाले, पण तरी कुठं ना कुठं अशा घटना घडतात जे की लाजारणी आहेत। आणि अशा घटना आम्ही जाहीर निश्चित करतो। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या समाज बांधवांसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खर्चलं, ते आज कुठं ना कुठं समाज बांधवांना त्यांचा विसर पडला आहे मला तरी असं वाटतं। कारण की मी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो, मी बघतो दिवसाहून दिवस असे कुत्रे येतात की जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती घाण टिप्पणी करतात, त्यांचे स्मारक तोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची विटंबना करतात। पण आपलेच काही जागृत भीमसैनिक, भीमकन्या व आपले जागृत समाजातील काही नेते याच्यावरती ॲक्शन घेतात आणि बाकीचे समाज बांधव शांत राहतात की नाही, एक लढा लढतोय, लढू द्या त्याला। तर असंच सध्याची परिस्थिती आहे। जो लढा लढण्यासाठी समोर येतोय त्याला कोणी पाठिंबा देत नाही। सध्याची रिअल कंडिशन आहे आणि रिअल फॅक्ट आहे, बरोबर। आणि सांगण्याचा मुद्दा तर काल 9 तारीख होती। 9 तारीख म्हणजे महाराणा प्रताप यांची जयंती। काही लोकांना माहितीसुद्धा नसेल, पण नसो, तो आपला वेगळा पॉईंट आहे। तर भावांनो, UP बिहार या राज्यामध्ये मोठ्या थाटामाटाने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येते। आणि एवढंच नव्हे भावांनो, तर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करत असताना हापूड जिल्हा इकलहेड्डी गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती दगडफेक करण्यात येते व त्यांचं स्मारक खंडित करण्यात येते। आणि काही तिथं जातीवादी शिवीगाळ करून स्मारकावरती दगडफेक करण्यात येते, इटी फेकण्यात येतात, स्मारक पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि तिथला आपला भीमसैनिक, आपला समस्त आंबेडकरी समाज त्यांच्या विरुद्ध शिवीगाळ तर लढा लढण्याचं काम करत आहे। तिथलचा भावना आपल्याकडे व्हिडिओ उपस्थित आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तिथले जे आपले भीमसैनिक आहेत त्यांचे वक्तव्य काय आहे हे तुम्ही शेवटपर्यंत बघावं। देखो जी, बाबा साहब की मूर्ति का धबरचाएं खूब। चलाओ, मैं दे रहा हूँ, बहादुर लाइन चलाओ, चलाओ। वीडियो चल रही है, वीडियो चल रही है, वीडियो। सभी साथियों को क्रांतिकारी जय भीम। ग्राम इकलहेड्डी, जिला हापुड़, थाना कपूरपुर से अभी नई ताजा खबर। 9 मई को महाराणा प्रताप की जयंती पर कुछ अत्यंत संजय सामाजिक तत्वों ने, ठाकुर समाज के लोगों ने बाबा साहब पर किया गया अपमान, ईंटों से पथराव हुआ है। बहुजन जाति के लोगों पर, दलितों पर हो रहे शोषण, विरोध, अत्याचार हर दिन घटते बढ़ते जा रहे हैं। ऐसे रोज अत्याचार सहते रहेंगे हम। आज तो हद हो गए। महाराणा प्रताप की जयंती संविधान के अनुसार कायदे कानून में मनानी जानी चाहिए, ये नहीं कि कुछ भी हो जाए। आज हमारे बाबा साहब पर ईंटों से पथराव किया गया है। क्या संविधान निर्माता की यही तकनीक है कि इसको अपमान करेंगे? इससे बड़ा कुछ है? सभी लोगों से ज्यादा शेयर है, जितने भी लोग हैं भाई, इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो। इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो, ग्रुपों में डालो भाई, इस वीडियो पहुंचा दो। बाबा साहब का बर्दाश्त बिल्कुल नहीं सहेंगे। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, शेयर कर दो। इकलहेड्डी गावातील भीमसैनिकांनी आपल्या तोंडी सांगितलं की त्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये काय घडलं। आणि UP बिहारमध्ये अशा घटना दिवसांदिवस चरममध्ये वाढत आहेत। पण त्या ठिकाणी जी सरकार, BJP सरकार, अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न का बरं केला जात नाही? कारण की सरकार, मग BJP असो की इतर असो, ते फक्त 2 समाजामध्ये किंवा 2 जातीमध्ये जोपर्यंत वाद होणार नाही तोपर्यंत सरकारांना लाभ होणार नाही, हे मी नाही सर्वांना माहिती।
कारण की जोपर्यंत जातीय भेदभाव होणार नाही तोपर्यंत त्यांची वोट बँक त्यांना मिळणार नाही. सध्याला हिंदू मुस्लिम करून समाजाला बाटवण्याचं काम करतायत, भारत देशाला तोडण्याचं काम करतायत मधूनच. तर हे नको व्हायला पाहिजे होतं, पण अशा घटना आपल्या भारत देशामध्ये दिवसांदिवस चरममध्ये घडतात. पण अशा घटना थांबवण्यासाठी सरकार कधी ॲक्शन घेईल हे मी सुद्धा वाट बघतोय. आपला भीमसैनिक स्वाभिमानी अशा घटनेचा निषेध करतो, जाऊन पोलीस प्रशासनाकडे फरियाद FIR नोंद करतो. पण पोलीस प्रशासन त्याचा तपास घेत असेल का, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करत असेल का, किंवा ज्यांनी हे कृत्य केलं आहे, ज्यांनी स्मारक बाटवण्याचं काम केलं आहे, स्मारकाला तोडण्याचं काम केलं आहे, त्याच्या पाठीमागे एखादा पॉलिटिशियन किंवा एखादा राजकीय पक्ष आहे का, याचा पोलीस प्रशासनाने तपास केला पाहिजे. आणि अशा घटना नेमक्या घडू नये याच्यासाठी सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय देशाला संविधान दिलं, ज्या महामानवाला आजही कुठं ना कुठं आपण जाती भेदभावामध्ये अडकून ठेवलं आहे, तर अशा घटनेचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो. आणि उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी करतो की लवकरात लवकर या गुन्हेगाराला अटक करावी आणि जे स्मारक खंडित करण्याचं काम केलेलं आहे काही जातीवादी कंटकाकडून, ते स्मारकाची पुनर्रचना व्हावी, स्मारक पुन्हा स्थापन करावं. तर भावांनो, यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुमचं मार्गदर्शन काय आहे, कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. पण तुम्ही व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करत जावा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.